Praise the Lord. प्रभूचे आभार. It's a great day this आजचा evening. दिवस महान आहे. आज सायंकाळी God will not deny देव नाकारणार नाही कोणाला. whatever you ask Him. जे काही तुम्ही देवाला मागाल God will surely give ते you. देव नक्की तुम्हाला देईल. Because my God is a big-hearted God. कारण की माझा देव मोठ्या हृदयाचा देव आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 121 verse 2. स्तोत्र संहिता 121 आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला काढूया. Psalm 121 verse 2. स्तोत्र संहिता 121:2. सगळ्यांना निवेदन आहे, आतमध्ये बाहेर सगळीकडे सगळ्यांनी प्लीज खाली बसून घ्या आणि वचनाकडे लक्ष द्या. स्तोत्र 121:2. My help comes from the Lord who made the heaven and the earth. स्तोत्र संहिता 121:2 मध्ये लिहिलंय, परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे सहाय्य येते. Praise God. देवाला धन्यवाद. My help comes from God. माझी मदत, माझं सहाय्य देवाकडून येतं. Where does your help come from? तुमची मदत कोणाकडून येते? Where does your strength come from? तुमची शक्ती कोणाकडून येते? Does it come from yourself? तुमच्या स्वतःतूनच तुमची ताकद येते का? Does it come from your own hands? तुमच्या स्वतःच्या हस्ते तुम्हाला ताकद मिळते का? Then what happens when you grow weak? आणि मग जेव्हा तुम्ही अशक्त पडता तेव्हा काय होतं? Does it come from the mountains? डोंगरांकडनं तुमची मदत येते का? Mountains cannot understand you. डोंगर तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. Mountains cannot move for you. डोंगर तुमच्यासाठी हलू शकत नाही. Does it come from the planets? मग ग्रहांकडून तुमची मदत येते का? No. नाही. Because the planets don't know even your name. कारण ग्रहांना तुमची नावं सुद्धा माहित नाही. Your help comes from the one who made all these planets. तुमची मदत त्याच्याकडून येते की ज्याने सर्व ग्रहांना निर्माण केलंय. Praise God. देवाला धन्यवाद. So you have to look beyond the stars. म्हणून तुम्हाला त्या ताऱ्यांपलीकडे, चांदण्यांपलीकडे पाहावं लागेल. You have to look beyond the planets. तुम्हाला त्या ग्रहांपलीकडे पाहावं लागेल. The living God, जिवंत देवाकडे, the creator of the stars and the planets and the people. चांदण्यांचा, ताऱ्यांचा, ग्रहांचा, लोकांचा, सर्वांचा निर्माण करता देव. Do you depend on your luck? तुम्ही स्वतःच्या नशिबावर, लकवर अवलंबून राहता का? It will not flourish. त्यातून काही तुम्हाला भरभराट मिळणार नाही. Because God is greater than your luck. कारण परमेश्वर तुमच्या नशिबापेक्षा, लकपेक्षा मोठा आहे. God is greater than the planets. God is greater than your problems. त्या ग्रहांपेक्षा, त्या समस्यांपेक्षा देव मोठा आहे. Some people say काही लोक म्हणतात the stars control our future. की चांदण्या आणि तारे आपल्या भविष्यावरती ताबा ठेवून असतात. But the Bible says परंतु बायबल म्हणतं, the God who made the stars holds your future. ज्या परमेश्वराने तारे निर्माण केले त्या परमेश्वराच्या हातात तुझं भविष्य आहे. Praise God. देवाला He धन्यवाद. knows every setting of the planet. त्या परमेश्वराला त्या सर्व ग्रहांविषयी सर्व ठाऊक आहे. God knows every hair on your head. देवाला तुमच्या डोक्यावरचा प्रत्येक केस आणि केस पण माहित आहे. Bible says बायबल म्हणतं even your hairs on the head are counted. तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहेत. God does not do guesswork. देव असे तर्क लावत नाही. He guides you. तर देव तुम्हाला मार्गदर्शन करतो. Nothing can control you. आणि बाकी कुठल्याही गोष्टीचं नियंत्रण तुमच्यावर चालणार नाही. If God leads you, no evil power can get you down. जर देवाने तुम्हाला मार्गदर्शन केलं तर कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला खाली पाडू शकत नाही. No pressure of darkness अंधाराचा कुठलाही दबाव can ever crush you. कधी तुम्हाला चुरडू शकणार नाही. If God becomes your helper, जर परमेश्वर तुमचा मदतगार झाला तर. हालेलुया. God has to become your helper. देव तुमचा मदतगार झालाच पाहिजे. In these times, या सध्याच्या काळात, the perilous times, वाईट काळ आहे हा, you need God as your helper. आणि या वाईट काळामध्ये तुम्हाला देवाचीच गरज आहे आपला मदतगार म्हणून. If you trust in God, जर तुम्ही लोकांनी देवावर विश्वास ठेवला, He will become your shield. देव तुमची ढाल बनेल. He will become your shelter. देव तुमचा आश्रय बनेल. He will become your strength. देव तुमची ताकद बनेल. Today, आज people are running everywhere. लोक सगळीकडे सैरावैरा धावतात. Why? का? Just to seek for help. फक्त मदत शोधायला. They want help लोकांना मदत हवी असते. because there is no real helper on this planet. कारण की या ग्रहावरती, या पृथ्वीवरती खरा मदतगार कोणी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. But the problem is people don't turn to God. परंतु समस्या अशी आहे की लोक देवाकडे येत नाही. God says देव बोललाय in Jeremiah 2 verse 13, इर्म्याचा 2रा अध्याय त्यातल्या 13व्या वचनामध्ये देव बोललाय,
My people have done two wrong things. माझ्या लोकांनी दोन चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. They turned away from me, who is the living waters. एक तर लोक माझ्यापासून दूर गेलेले आहेत की जो मी जिवंत पाणी आहे त्यापासून ते लांब गेलेले आहेत. And then they have dug their own wells, आणि त्या लोकांनी आपल्या स्वतःच्या विहिरी स्वतः खणलेल्या आहेत, the wells that are broken, ज्या विहिरी तुटलेल्या आहेत and they cannot hold water. आणि ज्या विहिरींमध्ये पाणी असू शकत नाही. If the wells don't hold water, आणि विहिरीमध्ये जर पाणी नाही, ती विहीर जर पाणी ठेवू नाही शकत, you may come to the well, but you will go home thirsty. तर त्या विहिरीपाशी तुम्ही याल जरूर, पण तुम्ही घरी जाताना तहानेलेच जाल. So many people are thirsty today तशी अनेक माणसं आज तहानेली आहेत, because कारण the wells they depended on is empty. ज्या विहिरींवर ते अवलंबून राहिले त्या विहिरी रिकाम्या आहेत. People leave the fountain of life and dig dry holes. आज लोक जीवनी झरा सोडतात आणि सुकलेली भोकं खणतात. They trust in their own strength. स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 31 verse 1, यशाचा 31वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, it will be bad for those who go to Egypt for help. जे लोक मिस्र देशाकडे मदत मागायला जातील त्यांचं वाईट होईल. They think that the horses can help them. त्यांना असं वाटतं की घोडे त्यांना मदत करतील. They trust in soldiers and chariots. ते सैनिकांवर, रथांवर, घोड्यांवर विश्वास टाकतात, But they do not look to the Holy One. पण त्या पवित्र देवाकडे बघत नाहीत They do not ask the Lord for help. आणि प्रभूला मदत मागत नाहीत. God says, देव बोललाय, my help is bigger than your mountain. माझी मदत तुझ्या डोंगरापेक्षाही मोठी आहे. My help is bigger than your mountain. माझी मदत तुझ्या डोंगराहून सुद्धा मोठी आहे. The maker of the stars is the mover of your problems. चांदण्यांचा निर्माण करता तुझे त्रास काढून टाकणारा देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God says, my help will never run out. देव म्हणाला, माझी मदत कधीही संपणार नाही. My help will never run out. माझी मदत कधीही थांबणार नाही, संपणार नाही. It will never run dry. माझी मदत कधीही सुकणार नाही, Because it comes from heaven. कारण ती स्वर्गातून येणारी आहे. It comes from heaven. ती सरळ थेट स्वर्गातून येणारी आहे. And he who made the earth आणि ज्याने पृथ्वी निर्माण केली will move for you. तो तुझ्यासाठी हलेल. He will move for तो you. तुझ्यासाठी हलेल म्हणजे काम करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Because when my strength ends, कारण की माझी ताकद जेव्हा संपते his help starts working. तेव्हा त्याची मदत सुरू होते. Praise God. मदत करायला, कार्य करायला. My strength will fail, माझी शक्ती कधी ना कधी मला निसहाय्य करणार, but God's strength will never fail. पण देवाची शक्ती कधी मला अपयश नाही देणार. Praise God. देवाला धन्यवाद. Today people are running to astrology. आज लोक ज्योतिषशास्त्राकडे धावतायत They are running to palmists. आणि हात दाखवायला इकडे तिकडे जातात. भविष्य माझं काय सांगा. The stars don't write your story. चांदण्या आणि तारे तुमची कहाणी लिहित नाही. The stars don't know your story. चांदण्यांना ताऱ्यांना तुमची कथा ठाऊक सुद्धा नाही. God knows your story परमेश्वराला तुमची कथा ठाऊक आहे, because he made you in his own image and कारण likeness. परमेश्वराने तुम्हाला दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय. Praise God. देवाला So धन्यवाद. cheer up, my dear brothers and sisters. म्हणून आलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आनंदी व्हा. God is on your side. प्रभू तुमच्या बाजूने, देव तुमच्या बाजूने आहे. God is on your side. देव तुमच्या बाजूने आहे. And if God is for us, आणि जर देव आपल्यासाठी असेल who can go against तर us? आपल्या विरुद्ध कोण जाऊ शकतं. Faith does not lead you. विश्वास तुम्हाला नशीब तुम्हाला चालवत नाही. Faith leads you. विश्वास तुम्हाला चालवतो, नशीब नाही. So have faith in God. तर देवावर विश्वास ठेवा. It's my creator who commands the whole cosmos. माझा निर्माण करता संपूर्ण सृष्टीला आज्ञा करतो. So you need to trust him. तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज आहे. Don't trust the calendar. बाकी तुम्ही कॅलेंडरवर विश्वास ठेवू नका. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Don't trust the numbers. तुम्ही आकड्यांवर विश्वास ठेवू नका. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. The planets just spin. They cannot help you. ग्रह नुसते फिरतात पण तुम्हाला मदत नाही करू शकत. My God stands forever. माझा देव मात्र कायमचा उभा आहे. हालेलुया. No force in the sky is greater than the one who made the sky. आकाशातली कुठलीही शक्ती आणि वस्तू एवढी मोठी आणि महान नाही जेवढा माझा देव, ज्या देवाने या सगळ्यांना निर्माण केलाय. Praise God. Amen. Our future is not written in the stars. आपलं भविष्य ताऱ्यांमध्ये लिहिलेलं नाही. It's held in the hands of God. आपलं भविष्य देवाच्या हातात धरलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And that God's heart beats for you. आणि त्या देवाचं हृदय तुमच्यासाठी धडधडत आहे. When God is your guide, आणि देव जेव्हा तुमचा मार्गदर्शक बनतो, no darkness can blind you. या एकही अंधार तुम्हाला आंधळा करू शकत नाही.
The stars don't know your name, ताऱ्यांना तुमचं नाव ठाऊक नाही, but my God knows your name. पण माझ्या देवाला तुमचं प्रत्येकाचं नाव माहित आहे. God says, I've written your name on the palm of my hand. ते म्हणाला तुमची नावं माझ्या तळहातावर मी कोरलेली आहेत. Astrology only guesses, but God guarantees. ज्योतिषशास्त्र तर्क लावतं, देव मात्र विसार बनतो आणि म्हणतो मी तुला खात्रीपूर्वक सांगतो. Your horoscope may change, कदाचित तुझं राशी भविष्य वगैरे बदलेल, but my God's word stands forever. पण माझ्या देवाचा शब्द कायमचा उभा आहे. Heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but his words will never pass पण away. त्याने दिलेला शब्द कधीही नाहीसा होणार नाही. So please don't chase after the signs in the sky. म्हणून कधी आकाशातल्या चिन्हांमागे लागू नका. Follow the God who made the sky. ज्या देवाने आकाश निर्माण केलं त्या देवा मागे लागा. Praise God. देवाला धन्यवाद. If God is for you, जर देव आपल्यासाठी असेल no evil power can touch you. तर एकही अरिष्ट आणि दुष्टाई तुला हात लावू शकणार नाही. Bible says, बायबल म्हणतं no plague shall come near your dwelling. एकही पीडा तुझ्या वसतिस्थानाजवळ म्हणजे घराजवळ येणार नाही. No person can stop your progress. एकही व्यक्ती तुझी जी प्रगती आहे त्याला थांबवू शकणार नाही. People tell me, लोक मला येऊन सांगतात these enemies stop my progress. की हे सारे शत्रू आहेत ना माझे, माझी प्रगती थांबवत If आहेत. God is for you, असं नसतं, पण ते जर देव तुझ्या बाजूनी असेल no enemy can stall your progress. तर एकही शत्रू सुद्धा तुझी प्रगती थांबवू नाही शकत. Bible says, बायबल म्हणतं my God knows each name of the planets. माझ्या देवाला ग्रहातील प्रत्येक ग्रहाचं नाव माहित आहे. He knows the stars by number. माझ्या देवाला ताऱ्यांची संख्या माहित आहे. And still he takes time to take care of you. आणि तरी सुद्धा तो एवढा महान देव तुला सांभाळायला वेळ काढतो आणि तो वेळ काढून तुला सांभाळतो. How great is our God. म्हणजे आपला देव किती महान आहे, How great is his love. त्याचं प्रेम किती महान आहे. Bible speaks of a young man whose name was Jacob. बायबल मध्ये एका तरुण मुलाची नोंद आहे ज्याचं नाव आहे याकोब. Jacob was not a warrior. आणि हा याकोब काही योद्धा नव्हता, He was not a king. हा याकोब राजाही नव्हता. He was just an ordinary man. हा याकोब एक साधारण माणूस होता. He had regrets in his heart. त्याच्या हृदयामध्ये काही खेद आणि पस्तावे होते. He had a stone under his head. आणि त्याच्या डोक्याखाली उशी म्हणून दगड होता. He was running from his brother Esau त्याचा सख्खा भाऊ एसाव, जुळा भाऊ एसाव, त्याच्यापासून तो पळून जात होता because of his own mistakes. कारण त्यांनी स्वतः काहीतरी चूक केली होती त्यापायी. Now, आता on the way, रस्त्यात जाता जाता all alone, अगदी एकटा running from his home. त्याच्या घराला सोडून पळून जातोय. He has nobody. बाकी त्याचं कोणी नाही, He has no tent, कोणी म्हणजे घर नाही, no friends, काही नाही, कोणी नाही, मित्र नाही, दोस्त नाही, यार नाही, no घर नाही, future in sight, भविष्य नाही. just fear, घर सोडलेलं आहे, सगळे सोडलेले आहेत, फक्त भीती आहे मनात just questions. आणि प्रश्न आहेत मनात अनेक. And Jacob was all alone, आणि याकोब अशा पद्धतीने अगदी एकटा झाला. not just in the desert, फक्त रानातच नाही, but in the heart also he was alone. हृदयामध्ये आयुष्यामध्ये पण अगदी एकटा झाला. His father was old and blind. त्याचे वडील अतिशय वयस्कर आणि आंधळे होते. His mother couldn't help him. त्याची आई त्याला सहाय्य करू नाही शकली. His brother wanted to kill him. त्याच्या सख्या भावाच्या मनात असं आलं की मी याला ठार मारणार आहे. There was nobody to help Jacob. म्हणजे याकोबाला मदत करणारं ऑल इन ऑल कोणी राहिलं नाही. Many times अनेक वेळेला in our mistakes, आपल्याकडनं जर काही चूक झाली nobody wants to help us. तर मग आपल्याकडनं चूक झाल्यानंतर कुणालाच आपल्याला मदत करायची इच्छा होत नाही का? कारण आपल्याकडनं चूक झाली. They all want to find fault with us. आणि मग सगळ्यांना आपल्यामध्ये चुकाच काढायला आवडतात. But at such times, व अशा वेळेला God comes to your rescue. परमेश्वर मात्र तुम्हाला वाचवायला येतो. God still loves you. परमेश्वराचं तरीही तुमच्यावर प्रेम आहे. And so here Jacob ran. आणि म्हणून इथे याकोब धावला. No bags, पळाला, काही no food, सोबत काही नाही, no कपडे नाही, plan, पिशव्या नाही, खायला नाही, योजना नाही, just fear and failure. बॅगा नाही, फक्त भीती आहे आणि अपयश आहे. He was very tired. दमला बिचारा. He laid his head on a rock. दमला एवढा दमला की एका खडकावरती असा आडवा पडला. He didn't even have a pillow. आणि त्याच्याकडे उशी नाही, काहीच नाही, Nothing. काहीच नव्हतं त्याच्याकडे. And there he fell fast asleep. आणि त्या खडकावर तो अगदी गाढ झोपी गेला. And he dreamt. आणि मग झोपी गेल्यावर त्याला स्वप्न पडलं. In the dream he saw a ladder. त्या स्वप्नात त्याने एक शिडी पाहिली. And that day त्या दिवशी God gave him a dream. देवाने त्याला ते स्वप्न दिले. Because God appeared to him in the कारण dream. देव त्याला स्वप्नात प्रगट झाला. And he saw the ladder touching the heaven. आणि याकोबाने शिडी पाहिली स्वर्गापर्यंत पोहोचणारी. Angels were going up and down. देवदूत वर खाली
करत होते. And the voice of the Lord came to him. आणि परमेश्वराची वाणी त्यावेळेला त्याच्या कानावर आली. Bible says बायबल म्हणतं in Genesis 28 verses 13 to 15, उत्पत्तीचा 28वा अध्याय त्यातील 13 ते 15 वचन. God said, देव बोलला, Jacob, याकोबा, I am the Lord. मी प्रभू आहे, I am with you. मी परमेश्वर आहे, मी तुझ्या सोबत आहे, I will protect मी you तुला सुरक्षित ठेवीन, wherever you go. जिथे कुठे तू जाशील And I will bring you back. मी तुला परत सुद्धा आणीन, I will not leave you alone. मी तुला एकटं सोडणार नाही. Jacob suddenly got up from his sleep आणि याकोब अचानक त्याच्या झोपेतून जागा झाला and he said, आणि म्हणाला, surely the Lord has been in this place नक्कीच प्रभू या जागेत आलेला आहे and I didn't even know. आणि मला कळलं सुद्धा नाही की देव इथे येऊन गेला. Whenever you are in misery, जेव्हा केव्हा तुम्ही लोक सुद्धा त्रासात असता, God visits you. तेव्हा तेव्हा देव तुम्हाला भेटायला येतो. Whenever you are in pain, जेव्हा केव्हा तुम्ही वेदनेत असता, God's presence visits you देवाचा सहवास तुम्हाला भेटायला येतो, because He loves you. कारण की देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. Jacob didn't get help from the mountains. याकोबाला डोंगरांकडून मदत मिळाली नाही. He didn't get help from any divination. याकोबाला कुठल्या तंत्र मंत्र विद्येतून मदत मिळाली नाही. He didn't get help from the planets. याकोबाला ग्रहांकडून मदत मिळाली He नाही. didn't get help from his people. याकोबाला त्याच्या लोकांकडून सुद्धा मदत मिळाली नाही. But he got help from the one who made the mountains. पण ज्या देवाने डोंगर निर्माण केले त्याच्याकडून मात्र त्याला मदत मिळाली. He got help from the one who made the planets. ज्याने ग्रह निर्माण केले त्याच्याकडून त्याला मदत मिळाली. My help comes from the Lord who Ma- made the heavens and the earth. माझी मदत देवाकडून येते ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. Praise God. देवाला धन्यवाद. Through every step, प्रत्येक पावलावर, God helped Jacob. प्रत्येक पावलाला देवाने याकोबाला सहाय्य केलं. When he didn't have a pillow, God gave him a promise. याकोबाकडे जेव्हा झोपायला उशी सुद्धा नव्हती तेव्हा देवाने त्याला अभिवचन दिलं. Praise God. देवाला धन्यवाद. In your miserable state, God is giving you a promise tonight. तुमच्या त्रासमय अवस्थेमध्ये आज रात्री देव तुम्हाला आणि काही नाही पण वचन तर देतोय ना. In your mess, He is giving you a promise. तुझ्या बर्बादीमध्ये आत्ताला आणि काही नाही पण अभिवचन तर देतोय ना. You may have lost everything. कदाचित आज तुझं सगळं गेलं असेल. God says, don't tell me. देव म्हणतोय मला सांगू नको. What are your losses? तुझं काय काय नुकसान झालंय मला सांगू नको. Take my promise. माझं वचन घे. I will take care of you. मी तुला सांभाळीन. I will help you. मी तुला मदत करीन. Jacob served for 20 years. याकोबाने 20 वर्ष सेवा केली And God gave him strength. आणि देवाने त्याला ताकद दिली. When he feared his brother Esau, जेव्हा त्याला भीती वाटायला लागली आपल्या भावाची एसावाची, God gave him peace. देवाने त्याला शांती दिली. When he was weak, जेव्हा तो अशक्त पडला, God wrestled with him and came close to him. देवाने त्याच्याशी झुंज करून देव त्याच्या जवळ आला. Jacob didn't deserve all these आणि things. याकोब या सर्व गोष्टींच्या पात्रतेचा लायकीचा नव्हता, But God gave it anyway. तरी देवाने त्याला ते सर्व दिलं. God changed his name to Israel. आणि देवाने त्याचं नाव बदलून इस्रायल असं नाव त्याला दिलं. God led him to his wife. आणि देवाने त्याला त्याच्या बायकोपर्यंत पोहोचवलं. He got married. मग त्याने तिच्याशी विवाह केला He started a family. आणि त्याने परिवार प्रपंच सुरू केला. God gave him 12 sons. देवाने त्याला 12 मुलगे दिले. Praise God. देवाला धन्यवाद. Record sons. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक 12 मुलगे दिले And they became the tribes of Israel. आणि ते 12 मुलगे इस्रायलची 12 कुळं झाली. God gave him business. देवाने त्याला व्यवसाय दिला Jacob became a successful businessman. आणि याकोब यशस्वी उद्योगपती किंवा व्यावसायिक झाला. God protected him from trouble. देवाने त्याला सर्व त्रासांपासून सुरक्षित ठेवलं. Brought him home देवाने त्याला घरी परत आणलं, with plenty. भरपुरीनं आणलं. He went out of his house empty. तो त्याचं घर सोडून गेला तेव्हा रिकामा गेला But होता. now God gave him plenty. आता मात्र देवाने त्याला भरपूर दिलं. You must have come here empty. आज तुम्ही इथे येताना रिकामे आलेले असाल, God will send you in plenty. देव मात्र तुम्हाला जाताना भरपुरीनं घेऊन जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Trust him. देवावर विश्वास ठेवा. I'm telling you, मी सत्य सांगतो, Jacob must have said, याकोब म्हणाला असेल, even in my mess, माझ्या या बर्बादीत सुद्धा God's mercy finds me. देवाची दया मला शोधून काढते. Praise God. देवाला धन्यवाद. When my family fails, God helps me. जेव्हा माझा परिवार मला अपयश देतो तेव्हाही देव मला मदत करतो. Even in the desert, God comes to meet us. अगदी रानात आणि वाळवंटात सुद्धा देव आपल्याला भेटायला येतो. Praise God. देवाला धन्यवाद. Man's limit is God's beginning. मनुष्याची मर्यादा म्हणजे देवाचा प्रारंभ. Praise God. देवाला धन्यवाद. God protected him. परमेश्वराने त्याला सुरक्षित ठेवलं. He had everything he wanted. त्याच्याकडे सगळं काही होतं, जे हवं ते सर्व होतं. Jacob came back home with blessings, आणि याकोब घरी परत आशीर्वाद घेऊन आला, with peace and joy. शांतीनं आला, आनंदानं आला. God was with him. देव त्याच्या सोबत होता. Jacob left home with a stick. याकोबाने घर सोडलं होतं फक्त एक काठी घेऊन. He came back with a nation. माघारी
माघारी आला एक देश घेऊन. Praise God. देवाला धन्यवाद. Today, आज Israel stands as a testimony. इस्रायल सगळ्यांसमोर एक साक्ष म्हणून देश उभा आहे इस्रायलचा. That nation of Israel belongs to Jacob. इस्रायलचा देश त्या याकोबाच्या मालकीचा आहे. You get connected to God. तुम्ही देवाशी संपर्क जरा लावून बघा. There is no limit. मग मर्यादा नाही. There is no limit for His blessings. मग मर्यादा नाही. देव तुम्हाला काय काय आशीर्वाद देतो त्याला. Praise God. देवाला धन्यवाद. You may feel alone right now. कदाचित आत्ताला तुम्हाला एकटं वाटत असेल. But God is already writing your return story. पण परमेश्वर तुमची कहाणी, तुमची कथा जी लिखित आहे ती ऑलरेडी लिहित आहे. He is writing your return story. परमेश्वर तुमची लिहून झालेली कथा लिहित आहे. God gave Jacob more than he asked for. देवाने याकोबाने मागितलं त्यापेक्षाही जास्त दिलं. Because when God gives, कारण जेव्हा देव देतो He gives out of His love. तेव्हा देव त्याच्या प्रीतीतून देतो. That's why He never limits it. आणि म्हणून कधी देव देताना तोटकं थोडं असं देत नाही. When life shakes you, जीवन जेव्हा तुम्हाला हादरवतं God becomes your only safe place. तेव्हा देवच तुमची एक सुरक्षित जागा बनतो. Praise God. देवाला धन्यवाद. Like Jacob, जसं याकोब, you may run scared, याकोबाप्रमाणे तुम्ही घाबरून पळत असाल, but God runs with you. पण देव तुमच्या सोबत धावत आहे. That is His tremendous love. आणि हे देवाचं तुझ्यावरचं प्रचंड प्रेम आहे. God doesn't just save you, देव फक्त तुला वाचवतो एवढंच नाही, but He stays with you. तर देव तुला वाचवून तुझ्या सोबत राहतो. Praise God. देवाला He धन्यवाद. said, I will never leave you, I will never forsake देव you. म्हणालेला आहे मी तुला कधीही सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. You may say trouble is coming, तुम्ही असं म्हणत असाल की अरे त्रास होत आहेत, but God also is coming. पण देवही येतोय ना. त्रास आले तर देवही येतोय ना. Praise देवाला God. धन्यवाद. If God was faithful to Jacob, जर देव याकोबाशी एवढा विश्वासू राहिला He will be faithful to you तर also. तोच देव तुझ्याशी सुद्धा विश्वासू राहणार. Your mess cannot cancel God's mission. तुझी बर्बादी देवाची कामगिरी रद्द नाही करू शकत. Your mess cannot cancel God's love for you. तुझा गोंधळ आणि तुझी बर्बादी देवाचं तुझ्यावर असलेलं प्रेम रद्द नाही करू शकत. Your mess cannot cancel God's mercy for you. तुझी बर्बादी देवाची तुझ्यासाठी असलेली दया रद्द नाही करू शकत. My God does not save halfway. माझा देव अर्ध्यापर्यंत वाचवतो मग निघून जातो असा नाहीये. He will bring you all the way home. माझा देव तुला ऑल द वे घरापर्यंत पोहोचवेल. Praise God. देवाला धन्यवाद. असा अध्यामध्यात सोडून तो जात नाही. When your future feels lost, जेव्हा तुला असं वाटायला लागतं की माझं भविष्य आता काही राहिलं नाही, remember Jacob. त्यावेळेला याकोबाची आठवण कर. What He did for Jacob, He will do for you tonight. याकोबासाठी देवाने जे केलं ते सगळं देव तुझ्यासाठी आज रात्री करेल. You may lose everything, कदाचित तुझं सगळं जाईल, but if God is with you, पण जर देव तुझ्या सोबत you असेल will lack nothing. तर तुला काहीच कमी पडणार नाही. He can bless a struggler like you. आणि तुझ्यासारख्या संघर्ष करणाऱ्या एखाद्या माणसालाही देव आशीर्वाद देऊ He can शकतो. save an alcoholic like some of you. आणि तुमच्यातले काही लोक जे दारूचं व्यसन करतात अशा व्यसनी लोकांना सुद्धा देव मदत करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Psalm 10 verse 14 says, स्तोत्र संहिता 10 त्यातलं 14वं वचन सांगतं, but you God see when people are hurting. परंतु हे परमेश्वरा ज्या लोकांना लागलेलं असतं, जखमा झालेल्या असतात तेव्हा तू त्यांना पाहतो You notice their pain आणि त्या लोकांच्या वेदना तू लक्षात घेतोस and you take it in your own आणि hands. स्वतःच्या हातामध्ये त्या वेदना तू घेतोस. Those of you who are trusting, who are suffering tonight, जे तुम्ही लोक आज कोणी तुमच्यामध्ये जे काही त्रास घेऊन इथे आलेले आहात, trust in God from tonight. समजा आज रात्री तुम्ही त्रासात आहात, आज रात्रीपासून देवावर विश्वास ठेवायला सुरुवात करा. He will surely remove you from your देव pit. नक्की तुम्हाला त्या खड्ड्यातनं बाहेर काढेल, पण वाट बघू नका. शुभस्य शीघ्रम. लगेच देवावर विश्वास. Take God seriously, देवाला जरा गांभीर्याने घ्या. देवाला असं हलक्यात आणि टाइमपास म्हणून घ्यायचं नाही, because God also takes you कारण seriously. मग तुम्ही देवाला गांभीर्याने घेतलं की देवही तुम्हाला गांभीर्याने घेईल. If you feel abandoned, जर तुला असं वाटत असेल की मला सगळ्यांनी सोडलेलं आहे, come running to God. धावत धावत देवाकडे ये. Even if someone has no father, आणि जरी एखाद्या माणसाला बाप नाहीये, no family, एखाद्याला परिवार नाहीये, no help, एखाद्याला मदत नाहीये, God will become your helper. देव तुझा मदतगार बनेल. आमेन. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, when God made our first parents, परमेश्वराने जेव्हा या जगात मानवजातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली, Adam and Eve, आदाम आणि हवा, त्या दोघांचं नाव, life was full of joy, peace and happiness. तेव्हा त्या दोघांचं आयुष्य अगदी आनंदानं आणि खुशीनं भरलेलं होतं. But they disobeyed God. पण त्या दोघांनी देवाच्या आज्ञा मोडल्या They walked away from God. आणि ते देवाला सोडून निघून गेले. And look at the condition of the world today. तत्पश्चात या जगाची अवस्था काय झाली ते तुम्ही आज बघा. Full of
pain, आज हे जग वेदनेनं भरलेलं आहे. full of hatred, आज हे जग तिरस्कारानं भरलेलं full आहे. of fear. आज हे जग भीतीनं भरलंय. Man does not know what will happen next. बघा ना, आज माणसाला काही माहित नाही, पुढच्या क्षणाला काय होणार माहित नाही. God didn't walk away from us, we walked away from God. परमेश्वर आपल्याला सोडून गेलेला नाहीये. लक्षात ठेवा, आपण परमेश्वराला सोडून निघालोय. And that's why we are living in such a condition today. आणि म्हणून आज आपण असल्या अवस्थेमध्ये जगतोय की जिथं कशाची काही खात्री We नाहीये. have no time for God. आज आपल्याकडे देवासाठी वेळ नाही. You work तुम्ही कामं करता 8 hours, 10 hours, 12 hours, 18 hours. 8 तास, 10 तास, 12 तास, 18 तास तुम्ही काम करता. And you still think that I should put one more hour. तरी तुम्हाला असं वाटतं की नाही, अजून एखाद तास काम करायला हवं, Then I shall be blessed. त्यानंतर मला आशीर्वाद मिळेल. You put 24 hours. तुम्ही 24 तास काम करा. Unless God is in it, जोवर देव त्या कामात नाहीये, this evil world will not allow you to prosper. हे दुष्ट जग तुला समृद्ध होऊ देणार नाहीये. That's why God sent His Son Jesus Christ म्हणून मग देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यांना पाठवलं to fix what is broken in man's life. की माणसाच्या जीवनात जे तुटलेलं फुटलेलं आहे ते सगळं येशूंनी दुरुस्त करावं. Bible says बायबल म्हणतं in Romans 5 verse 19, रोम क्रास 5 अध्याय 19 वचन, because one man disobeyed God, एका माणसाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे many became sinners. अनेक जण पापी झाले. But पण because one man obeyed God, एका माणसाने देवाची आज्ञा पाळल्यामुळे many will become right with God. अनेक जण आता देवासोबत सरळ होणार And आहेत. that one man is none other than the Lord Jesus Christ. आणि तो एक व्यक्ती आणि कोणी नाही तर प्रभू येशू ख्रिस्त आहेत. Jesus took your sins, येशूंनी तुझं पाप घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and on the third day He rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Jesus is the only person in the whole world who rose again on the third day. येशू ख्रिस्त अख्ख्या जगात एकमेव व्यक्ती आहेत की जे मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. He cancelled your ticket to hell, येशूंनी तुझं नरकात जायचं तिकीट रद्द केलं. and He tore a ticket for heaven for you. आणि येशूने तुझ्यासाठी स्वर्गात जायचं तिकीट काढलं. He wrote your name in the heavens book. आणि येशूने तुझं नाव स्वर्गीय पुस्तकात लिहिलं. Now what must I do, pastor? आता मी काय करायला पाहिजे पास्टर? Cry out to Him आता रडून त्याचा धावा करायला पाहिजे, like David cried. जसं दाविदाने धावा केला David said आणि म्हणाला in Psalm 16 verse 1, स्तोत्र 16:1, keep me safe, O God, मला सुरक्षित ठेव दे बाप्पा, because I trust in you. कारण की माझा तुझ्यावर विश्वास आहे. Say it. बोला, Keep me safe, O God, म्हणा, माझ्या मागून बोला, दे बाप्पा मला सुरक्षित ठेव, because I trust in you. कारण माझा विश्वास तुझ्यावर आहे. Say it again. परत बोला, दे Keep बाप्पा me safe, मला सुरक्षित ठेव O God, देवा, because कारण I trust in you. माझा विश्वास तुझ्यावर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God has heard your prayer. देवाने तुझी प्रार्थना 2 ओळीची ऐकली. There is only one living God. एकच जिवंत देव आहे. He is not a brand name. आणि तो काही कुठल्या ब्रँडचं फॅक्टरीचं नाव नाही. He is not for sale. तो विक्रीवर नाहीये. He doesn't need you to protect him. काही इच्छा नाही, अशी काही गरज नाही की तुम्ही त्याला सुरक्षित ठेवा. He can protect you. तो तुम्हाला सुरक्षित ठेवे. आपण त्याला सांभाळायची गरज नाही, तो आपल्याला सांभाळेल. If gods need protection, what is the use of that God? जर देवाला आपल्याला सांभाळावं लागलं तर त्या देवाचा काय फायदा? Then he is not even worth 10 rupees. मग म्हणायचं 10 रुपये सुद्धा ह्याची किंमत नाही. A God who protects us is the real God. पण जो देव आपल्याला सुरक्षित ठेवून सांभाळतो तोच खरा. Jesus came to give you life. येशू ख्रिस्त तुम्हाला जीवन द्यायला आले. He came to heal you. येशू तुम्हाला बरं करायला He आले. blesses you. येशू तुम्हाला He आशीर्वाद देतात. delivers you. येशू तुम्हाला सुटका देतात. He drives out the demons from your life. येशू तुमच्या जीवनातून दुरात्म्या आणि शैतान काढून लावतात. You don't have to protect Jesus. तुम्हाला येशूंना सुरक्षित ठेवावं लागणार नाही. Jesus will protect you. येशू तुम्हाला सुरक्षित ठेवतील. He will wash away your sins. येशू तुमचं पाप धुवून काढतील. He will wipe away your tears. येशू तुमचे अश्रू पुसून टाकतील. He will lead you on a shining path. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला चमकणाऱ्या रस्त्यावर चालवतील. He gives you joy from inside out. येशू तुम्हाला आतून बाहेर आनंद देतील.
The Amen. world fell through Adam, हे जग आदामामुळे पडलं, but पण you can rise through Jesus Christ. येशूद्वारे तुम्ही परत उभे राहू शकता. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus has never quit. येशूंनी कधी हार नाही मानली He will never quit on you. आणि येशू कधी तुझ्यावर हार मानणार नाहीत. He will never give up on you. येशू कधी तुझ्यावर हार मानणार नाहीत. Jesus didn't just die for you. येशू फक्त तुझ्यासाठी मेले एवढंच नाही, He got up मेल्यानंतर येशू परत जिवंत to झाले. pick you up. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले, तुला जिवंत करायला आणि ठेवायला. Praise God. देवाला धन्यवाद. If God's need preservance, आणि जर देवाला सांभाळावं लागलं, if God's need to be preserved, आणि जर देवाला आपल्याला सांभाळावं लागलं, find the God who can preserve you. तर असा देव शोधा की जो तुम्हाला सांभाळेल. Praise God. हे सोपं आहे. Amen. अवघड काही नाहीये ह्याच्यात. Bible says बायबल म्हणतं there was one person whose name was Peter. एक व्यक्ती होता बायबलमध्ये ज्याचं नाव माझ्यासारखंच पेत्र. He was on the sea the whole night. आणि पेत्र एकदा समुद्रावर अख्खी रात्र होता. He was very grumpy, very sleepy, कुरकुर करत होता, त्याला झोप फार आली होती, very hungry, भूक लागली होती, सगळे एकसाथ. because कारण he must have thrown his net maybe 27 times. काहीतरी 26-27 वेळेला त्याने त्याचं जाळं फेकलं असेल But समुद्रात. he couldn't catch a single fish. एक मासा म्हणून त्याच्या जाळ्यात आला नाही. Maybe just a seaweed. तर काहीच नाही, निधणं वगैरे आली असती, वैतागला. Maybe 2 angry crabs. आणि 2 चिडलेले खेकडे आले असतील कदाचित. Maybe one serpent ready to strike. एखादा साप आला असेल डंख मारायला कदाचित जाळ्यात. Maybe एवढं one sandal of somebody's. एखाद्याचा पडलेला बूट किंवा सँडल आला असेल जाळ्यात. आपल्याकडे so- समुद्रावर काय काय येतं ना. And so he was very frustrated. तर तो वैतागला असेल की हे काय आहे. His life depended on fishing. आणि त्याचं जीवन मासेमारीवरती अवलंबून होतं. तो पेशाने मासेमारी करणारा होता. His brother Andrew was with him, त्याला एक भाऊ होता, त्याचं नाव होतं अँड्रू. and he may have tried to cheer him up. आणि त्या अँड्रूनी या पीटरला थोडंसं प्रोत्साहन येईल असं काहीतरी बोलला असेल. He must have said, Peter, don't give up. म्हणाला असेल की अरे पेत्रा, Don't be frustrated. पेत्रा असा वैतागू नको, हार नको मानू. Maybe he must have been humming Psalm 118. आणि कदाचित स्तोत्र 118 तो त्याला ऐकवत असेल. This is the law. This is the day that the Lord has made. की आज का दिन यहोवा ने बनाया है, आजचा दिवस प्रभूने निर्माण केलेला आहे. पेत्रा Let अशी us हात नको. rejoice. आपण आनंद करूया. But Peter must have been very angry. पण पेत्र फार चिडला असेल की असं कुठे होतं का, एवढे तास झाले जाळं फेकतो, एक मासा येत नाही. If you sing that song again, I will throw you with the crabs in the sea. आणि अँड्रू परत जर ते गीत तू गायलं ना, तर त्या खेकड्यांसोबत मी तुला पण समुद्रात परत फेकीन. Because don't you see the boat is empty? कारण तुला दिसत नाही, एक मासा आला नाही, आपली What नाव are we going रिकामी to आहे. eat? आपण काय खाणार आज. Their जेवायचं काय. hands were sore. त्यांचे हात एकदम दमले असतील, They didn't know what to do. कळत नव्हतं त्यांना काय करायचं. रात्रभर मासेमारी केली पण काही नाही मिळालं. Somehow the fish were just avoiding his net. माहित नाही, त्या रात्री मासे त्याच्या जाळ्यात यायला तयारच नाहीत. So Peter, early in the morning, तर सकाळी सकाळी पेत्र he tied up his boat, पाठे पाठे पेत्राने आपली नाव परत बांधून टाकली rolled up his sleeves, आणि भायावर केल्या. and then he must have started washing his nets. आणि जाळं धुवायला सुरुवात केली असेल. He must have muttered, कुजबुजत असेल, what will I answer my wife now? आता घरी जाऊन काय करायचं माहित What will I नाही. tell my mother-in-law? बायकोला काय तोंड दाखवू, सासूला काय सांगू. No fish, खायला काही नाही, No एक मासा food. नाही, काही नाही, no money. काही मिळालं नाही, पैसे नाही. असं Not that he was not working, he worked hard the whole night. असं काही नाही की त्यांनी रात्रभर मेहनत केली नाही. रात्रभर मेहनत केली तरी काही नाही. How many of you know this kind of feeling? तसं तुमच्यातल्या किती लोकांना अशा पद्धतीची भावना अनुभवायला मिळालेली आहे की एवढे कष्ट केले, एवढी मेहनत केली, पदरी काही पडलंच नाही. You worked very hard, तुम्ही मेहनत केली but you don't see results. पण तुम्हाला त्याचा परिणाम दिसला नाही. You try everything, but nothing seems to move. तुम्ही सगळे प्रयत्न केले पण काही घडेना, हलेना, होईना. You come home very मग tired तुम्ही घरी येता दमलेले, थकलेले, and still feel empty. तरी तुम्हाला रिकामच वाटतं. It's all profitless labor. आणि असं वाटतं की लाभहीन मेहनत झाली. You're not lazy people, तुम्ही आळशी नाही, but life feels like you're fishing in dry water. पण आयुष्य असं वाटायला लागतं की जणू तुम्ही कोरड्या पाण्यावरती मासेमारी करताय. But my God sees your empty net. पण माझा देव तुमचं रिकामं जाळं बघतो. My God sees your hard labor. आणि माझा देव तुमची मेहनत बघतो. My God sees your net. माझा देव तुमचं जाळं बघतो. My God sees your empty boat. आणि माझा देव
देव तुमची रिकामी नाव बघतो and he is ready to fill it. आणि भरायला तो तयार होतो. He is ready to fill it माझा now. देव ती नाव आता भरायला तयार आहे. One moment with Jesus, एक क्षण येशूंसोबत it will turn your work into treasure. तुमची मेहनत सगळी इतकी सौख्यात बदलेल आणि आशीर्वादात बदलेल. Your labor will not get lost when Jesus comes. येशू अवतीभोवती असले की तुमची मेहनत वाया नाही जाणार. God stores what man forgets. आणि मनुष्य जे विसरतो ते देव मात्र कधी विसरत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When man's strength fails, मनुष्याची ताकद जेव्हा त्याला अपयश देते, heaven starts helping them. स्वर्ग त्याला मदत करायला लागतं. Praise God. देवाला धन्यवाद. Profitless in man's eyes, मनुष्याच्या नजरेमध्ये लाभहीन, पण you are precious in God's eyes. देवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान. माणसं बघून तुम्हाला किंमत देत नसतील, पण देव तुला बघून म्हणतो हा मौल्यवान आहे. You may be washing nets tonight, आज रात्री तुम्ही सुद्धा पेत्राप्रमाणे जाळं धुत असाल, but tomorrow you will haul rich blessings. उद्या मात्र तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत. Today your house may be empty. आज कदाचित तुझं घर रिकामं असेल, From tomorrow morning God will start filling it up, उद्या पाटेपासून देव तुझं घर भरायला लागेल. because you came here. कारण आज तू इथे आलास आणि देवाच्या दारी आल्यावर काहीतरी व्हायला तर पाहिजेच, कारण ते Praise देवाचं God. दार आहे. ते देवाचं दार आहे ना, काहीतरी व्हायला तर हवं. God can turn your nights of nothing into a morning of miracles. देव बाप तुमच्या रिकाम्या रात्रींना चमत्काराच्या सकाळीत बदलेल. Night Peter didn't have anything. पेत्राकडे रात्री काही नव्हतं, In the morning he had everything. सकाळी सगळं आलं. Why? का? Because Jesus was walking in the morning on the seashore. कारण येशू ख्रिस्त सकाळी सकाळी समुद्र किनारी चालत आले. Out of nowhere he came. कुठून तरी आले, माहित नाही कुठून आले, पण आले. And whole crowd was behind him. आणि लोकांची गर्दी होती येशूंच्या मागे. And so Jesus looks at Peter and says, मग येशूंनी पेत्राकडे पाहिलं आणि येशू म्हणाले, you have no work. तुला काम नाही, You tried everything. तू प्रयत्न तर केले, Will you help me? एक काम कर, मला मदत करतो. Can I borrow your boat? मला तुझी नाव देतो का उधार? Peter looks at Jesus, मग पेत्रांनी येशूंकडे पाहिलं, then looks at his empty boat, मग रिकाम्या नावेकडे पाहिलं, empty net, रिकामी नाव, रिकामं जाळं. and then he must have thought, आणि मग विचार केला असेल पेत्रांनी, should I tell Jesus? आता येशूंना सांगू का I will give my boat on rent की माझी नाव भाड्यावर देतो, एवढं भाडं द्या, because I didn't catch any fish. कारण आज रात्री मला काही मिळालाच नाही ना. He almost said, take it on rent. म्हणजे जवळ जवळ तो म्हणणारच होता येशूंना की माझी नाव देतो, पण भाड्यावर देतो, मला भाडं द्या. But somehow, पण कसं बस when he saw the eyes of Jesus, येशूंच्या डोळ्यात जेव्हा त्यांनी डोळा घालून पाहिलं ना, he saw something saying, trust me, Peter. त्याला असं काहीतरी ऐकू आलं कानावर, जे म्हणत होतं, पेत्रा माझ्यावर विश्वास ठेव. As though Jesus was telling him, जणू येशू त्याला म्हणत होते, trust me, Peter. माझ्यावर विश्वास ठेव पेत्रा, Give me your boat मला तुझी नाव दे and see what I will do आणि for मग you. बघ मी तुझ्यासाठी काय करतो. Peter said, Lord, fine, take this boat. पेत्र म्हणाला, ठीक आहे प्रभू, माझी नाव घ्या. Jesus preaches from the boat. आणि येशू त्याच्या नावेत गेले आणि नावेतून उपदेश केला. That boat becomes Jesus' pulpit. आणि ती नाव येशूंसाठी हे असं पुलपिट, मंच झाली, मंच. And then after preaching, Jesus said, आणि मग उपदेश संपल्यावर येशू म्हणाले, Peter, पेत्रा paddle the boat a little bit inside चल, in नाव the थोडीशी water. आत हकार. उपदेश झाल्यावर येशू त्याला म्हणाले, नाव थोडी आत घे परत समुद्रात. Crazy thing, isn't it? अशा पटणार नाही त्याच्या Sometimes Jesus गोष्टी. says crazy things actually which turns into miracles. कधी कधी येशू ख्रिस्त आपल्याला पटणार नाही तशा गोष्टी सांगतात, पण त्या चमत्कारात बदलतात. आपल्याला पटत नसेल म्हणून काय झालं, पुढे चमत्कार होणार आहे. Jesus said, throw your net now. येशू त्याला म्हणाले, पहिलं तर म्हणाले समुद्रात थोडी नाव खोल हाकार, मग म्हणाले जाळं परत टाक. Peter stares at Jesus. पेत्राने असं येशूंकडे वटारून पाहिलं Lord, की प्रभू, I just washed my nets. मी आत्ताच जाळं धुतलंय, I caught nothing. काही मिळालं नाहीये. रात्रभर Only one sandal of somebody's lost. कोणाचा तरी सँडल आलं होतं, One crab, 2 खेकडे, 1 खेकडा आला होता, one seaweed, 1 निधन अडकलेलं, nothing else. बाकी काय आलं नाहीये. Jesus said, येशू म्हणाले, do it, Peter. कर, Trust me. माझ्यावर विश्वास ठेव, Trust me. माझ्यावर विश्वास ठेव आणि कर. And then मग Peter throws the net. पेत्रानी परत जाळं फेकलं येशूंच्या
शब्दावर. Lord, you said it, so I will throw it. प्रभू तुम्ही बोललात ना म्हणून परत टाकतोय, नाहीतर मासेमारी रात्रीच होते, दिवसा नाही. And then there is fish explosion. आणि मग माशांचा घोळका आला, घोळका. Fish explosion. स्फोट झाला माशांचा. The water starts bubbling. पाणी असं खळखळायला लागलं The net starts pulling. आणि जाळं खेचायला लागलं. Peter's heart was almost out of his mouth. पेत्राचं हृदय असं आतून बाहेरच येणार होतं की हे काय झालं. Fish are everywhere. मासे सगळीकडे, मासे सगळीकडे, मासे. From where did they come? कुठून आले. When the master and the owner of the earth comes, पृथ्वीचा मालक चालक आला every fish has to obey. की समुद्रातल्या प्रत्येक माशाला सुद्धा ऐकावंच लागतं. रात्री न आलेले येशूंच्या शब्दावर सकाळी सगळे आले. येशू लागतात बेटा Your आपल्याला. morning is coming. तुमची पण सकाळ येतीये. You have spent your night weeping. तुम्ही रात्र रडत रडत काढली आहे. Morning is coming with joy. तुझी पहाड आनंद घेऊन येतीये. And Peter yells at Andrew, आणि मग पेत्र अँड्रूला बघून ओरडला, bring the backup boat, please. अजून एक नाव घेऊन ये. We are drowning in blessings. बुडतोय. आशीर्वाद एवढे आले की आशीर्वादात बुडतोय. We are drowning in blessings. आशीर्वादांमध्ये बुडतोय. अजून एक नाव आण. 2 boat full. 2 नावा भरून. Nets are almost breaking. जाळं जवळजवळ फाटायला लागलं. एवढं मासे, Peter's heart pounding. एवढे मासे आले. पेत्राचं हृदय धड धड धड. He said, this is not regular. आणि पेत्र म्हणाला, हे काय असं नॉर्मल नाही, हे असं नेहमी होत नाही. He is not a teacher. हे काही शिक्षक नाहीत. He is God. हा देवच आहे. पेत्र म्हणाला, He must be God. हे देवच असायला पाहिजेत. God is in my boat. देव माझ्या नावेत आला. Yes. God in your boat. देव तुझ्या नावेत आला. And so Peter falls on his knees and मग worships Jesus. पेत्राने गुडघे टेकले आणि गुडघे टेकून देवाची येशूंची आराधना केली. I don't even deserve to be near you, Lord. आणि पेत्र म्हणाला येशूंना, प्रभू मी तुमच्या जवळ असायच्याही लायकीचा नाहीये. Jesus lifts him up and says, पण येशूंनी त्याला हात देऊन धरलं आणि म्हणाले, don't be afraid. भिवू नको. From now on, आतापासून you will catch men, not fish. तू माणसांना धरणार आहेस, मासे नाही. See, Peter gave his boat. Jesus gave him a mission. पेत्राने त्याची नाव येशूंना दिली. येशूंनी पेत्राला येशूंची कामगिरी दिली. Praise God. देवाला धन्यवाद. Peter gave up one bad night. पेत्राने हार मानली. एक वाईट रात्र आली. Jesus gave him a brand new life. येशूंनी त्याला नवीन कोरं जीवनच सकाळी Tonight, दिलं. just give your heart to him. आज रात्री फक्त आपलं हृदय द्या. He will give you a brand new life. नवीन कोरं जीवन तो तुम्हाला देईल. Brand new life. नवीन कोरं जीवन देईल. Sometimes God uses your empty boat कधी कधी देव तुमची रिकामी नाव वापरतो to bring the biggest blessings in life. मोठाले आशीर्वाद तुमच्या जीवनात आणायला. The emptier you are, तुम्ही जेवढे रिकामे व्हाल ना, the better for God to fill it. तेवढं देवाला बरं पडतं तुला भरायला. If you come full, you will not get anything. तू भरलेलाच जर आलास तर देवादारी येऊन पण मिळणार काही नाही, कारण तू ऑलरेडी भरलेला आहेस. Are you full भरलेला or आहेस are का? you empty? आज आलायस, भरलेला आहेस का रिकामा आहेस? Say, I'm empty, God. म्हणा, मी रिकामी आहे. मी I'm रिकामा empty, आहे. Lord. मी रिकामा आहे प्रभू. I want you to fill it, Lord. माझी इच्छा आहे तू मला भर प्रभू. No fish, no problem. मासा नाही चालेल, Just let Jesus steer your way. फक्त येशूंना तुझ्या मार्गात येऊ दे. See, Jesus doesn't need your boat to be perfect. येशूंना तुझी नाव परिपूर्ण नकोय. Just be available, he says. येशू म्हणतात फक्त माझ्यासाठी हजर राहा, माझ्यासाठी उपलब्ध राहा, हजर राहा. Your boat may be your job, तुझी नाव तुझं काम असेल, कदाचित empty. रिकामी असेल. Family, faith, dreams. परिवार, स्वप्न, हे सगळं कदाचित तुझी नाव आहेत. Maybe right now you're feeling very empty. आणि कदाचित आत्ताला तुला अगदी रिकाम वाटत असेल, You have tried everything. कारण तू सगळे प्रयत्न करून चुकलायस. You have tried everything. सगळे प्रयत्न तू केलेले आहेत आणि आता प्रयत्नांती परमेश्वर गाठायला तू आलायस. You are now washing your nets. आता तू तुझं जाळं धुवायला बसलायस. In other words, दुसऱ्या शब्दात ready to give up. आता तू हार मानायला तयार आहेस You are thinking, आणि विचार करतोय what's the point? काय फायदा. And then Jesus shows up. आणि मग येशू येतात अचानक. Can I step in your boat? तुझ्या नावेत येऊ का प्रश्न Can I विचारतात. step in your life? तुझ्या जीवनात येऊ का प्रश्न Can I विचारतात. step in your mess? तुझ्या या बर्बादीत येऊ का प्रश्न Can I विचारतात. step in your sickness? तुझ्या आजारात येऊ का प्रश्न विचारतात. ओ हालेलुया, आमेन. Can I come into your house? तुझ्या घरात येऊ का. I must stay in your house. तुझ्या घरात मी राहायला हवंय. If you
Want to receive blessings? I must stay in your house. तुला जर आशीर्वाद हवे असतील तर मला तुझ्या घरात राहावं लागेल. Praise God. असं येशू येऊन विचारतात. Peter's grumbling changed into rejoicing. पेत्राची कुरकुर आनंदात बदलली. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe you have given up. कदाचित तुम्ही पण अशी हार मानली असेल. Don't worry. तुम्ही काळजी करू नका. Jesus is ready to change your life. येशू तुमचं जीवन बदलायला तयार आहे. He is ready to change everything. येशू सर्व काही बदलायला Because तयार my आहे. Jesus is enough. कारण माझे येशू पुरेसे आहेत. Jesus was waiting for Peter to just look to him. येशू वाटच पाहत होते की पेत्राने येशूंकडे पाहावं. See? हं? Peter's failure was turned into a floating miracle. पेत्राचं अपयश तरंगणाऱ्या चमत्कारात बदललं की पेत्राचं अपयश तरंगणाऱ्या चमत्कारात बदललं. ओ हालेलुया. Sometimes the best sermons start in a tired wet boat. कधी कधी अतिशय उत्तम असे उपदेश थकलेल्या नावेत सुरू होतात. वजन आहे वाक्यात. कधी कधी अतिशय सुंदर उपदेश थकलेल्या नावेत सुरू होतात. And God's biggest catch may begin with your biggest failure. आणि देवाने दिलेला मोठा आशीर्वाद कधी कधी तुझ्या मोठ्या अपयशातनं सुरू होतो. Jesus doesn't ask for your strength, येशू तुझी शक्ती मागत नाही. just your surrender. येशू म्हणतात तू समर्पण कर, Obey me. माझा आज्ञा पालन कर. येशू म्हणतात तुझं मला काही नको, पण मला तू पाहिजे. Bible तुझं says काही नको, Yes. तू पाहिजे. in Isaiah 41 verse 10, यशया 41:10 बायबल म्हणतं He will carry you. तो तुला घेऊन चालेल. He will hold you with His righteous right hand. कडेवर घेईल तुला, कडेवर त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला धरेल. Bible says in Isaiah 63 verse 1, यशया 63:1 मध्ये बायबल म्हणतं He is mighty to save you. तो तारावयास महान आहे. ओ हालेलुया. आमेन आमेन. Don't pack up your nets. जाळी बांधून बसू नका. Jesus might still have one more miracle for you. येशू कदाचित अजून एक चमत्कार तुझ्या जीवनात करतील. जाळं बांधून ठेवू नको. जाळं उघडं ठेव, तयारी ठेव, तयार राहा. Don't get up now and go home. आता असं उठून घरी नको निघून जाऊ. You will miss your miracle. चमत्काराच्या उंबरठ्यावरती तू आलाय, आता काय उभं राहून चक्क घरी निघून चाललास. When your boat is empty, तुझी नाव जेव्हा रिकामी असते trust the one who can walk on the water. त्याच्यावर विश्वास ठेव ना, की जो पाण्यावर सुद्धा चालतो. पाण्यावर. Peter's net broke, पेत्राचं जाळं तुटलं, फाटलं, but पण his faith awoke. विश्वास मात्र जागृत झाला. One word from God एक शब्द देवाकडून आला can fill what the world left you empty. आणि त्यातून असं सगळं भरून निघालं जे जगाने रिकामं केलं होतं तुझ्यासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. One brother from Latur, he shared this testimony. लातूरचे एक बंधू आहेत, त्यांनी ही साक्ष दिली. His 10-year-old son fell from a height of 30 feet. त्यांचा 10 वर्षाचा मुलगा 30 फूट उंचीवरून खाली पडला. He couldn't get up. त्याला उठायला होईना. They rushed him to the hospital. मग त्याला दवाखान्यात नेलं He लगेच. was only crying in pain. आणि नुसतं रडत होता मुलगा, त्याला इतक्या वेदना होत होत्या. The doctor gave him treatment, डॉक्टरांनी त्याचे उपचार केले, but healing was very, very slow. पण आरोग्य मात्र त्याला असं लवकर मिळेना. फार उशीर लागत होता बरं व्हायला. The boy was only limping. आणि तो मुलगा लंगडत होता सारखा. Then a neighbor brought him to our church. मग त्यांचे कोणी एक शेजारी होते, भले शेजारी म्हणायचं, त्यांनी यांना आपल्या चर्चला आणलं. On Saturday, शनिवारी that small boy was crying, हा मुलगा रडत होता लहान. Lord, म्हणाला प्रभू heal me. मला बरं कर. The parents were also crying to Jesus. आई वडील पण रडून येशूंना धावा करत होते. Within 15 days, 15 दिवसात the boy was walking normal. मुलगा नॉर्मल चालायला He लागला, started running and leaping. धावायला लागला, उड्या मारायला लागला. Today is completely healed. आज तो मुलगा अगदी पूर्ण बरा झालाय. Why? का? Because Jesus still saves. कारण येशू अजूनही वाचवतात. Jesus still blesses. येशू अजूनही आशीर्वाद देतात. Bible says in Deuteronomy 32 verse 10, अनुवाद 32:10 मध्ये बायबल म्हणतं, He will keep you as the apple of His eye. तो तुला त्याच्या डोळ्यातल्या भावली सारखं ठेवे. Praise God. देवाला धन्यवाद. Close your eyes and make this prayer. डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Heavenly Father, म्हणा सगळ्यांनी, स्वर्गीय बापा, bless me with a new identity. मला नवीन ओळख दे. Bless me with your divine favor मला दैवी कृपा दे, that cannot be broken. जी कधी तुटणार नाही.
Bless our children. माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद दे. Bless our homes. आमच्या घरांना आशीर्वाद दे. Bless our legacy. आमचं वतन आशीर्वादित कर. We will not let you go until you bless us. जोवर तू आम्हाला आशीर्वाद देत नाहीस तोवर आम्ही तुला सोडणार नाही. Your blessing will change my story forever. तुझे आशीर्वाद माझी कथा कायमची बदलतील. Lord, I have toiled all night. प्रभू मी रात्रभर मेहनत केली आहे. In many areas of my life. आयुष्याच्या अनेक भागात मी मेहनत केली. But I was not successful. पण मला कधी यश मिळालं नाही. But tonight I invite you in my life. आज रात्री मी तुला माझ्या जीवनात आमंत्रित करत आहे. Let every area of lack be filled with your abundance. माझी प्रत्येक उणीव तुझ्या भरपुरीने भरून काढ. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Let every empty hand return home full in the name of Jesus. प्रत्येक रिकामा हात आज घरी जाताना भरून घरी जाऊ दे येशूंच्या नावात. Lord, प्रभू let my tired heart rejoice again. माझं दमलेलं हृदय परत आनंद करू दे. I declare my struggle will become strength. माझा संघर्ष शक्तीत बदलणार मी घोषित करतो. My pain will produce power in the name of Jesus. माझ्या वेदनेतून येशूंच्या नावात सामर्थ्य बाहेर येणार. I am not cursed in the name of Jesus. मी शापित नाही आहे येशूंच्या नावात. I am blessed in the name of Jesus. मी आशीर्वादित आहे येशूंच्या नावात. Because I believe in Jesus. कारण माझा येशूंवर विश्वास आहे. The hand of God is upon my life. देवाचा हात माझ्या जीवनावर आहे. My empty season is over. माझा रिकामा ऋतू संपला. My net is about to overflow. माझं जाळं आता भरभरून वाहणार. Because I have invited Jesus in my boat. कारण मी येशूंना माझ्या नावेत बोलावलंय. I will not sink. मी नाही बुडणार. I will succeed. मी यशस्वी होणार. Even after failure. या अपयशानंतर सुद्धा I will see supernatural fruitfulness. मला अलौकिक सफलता दिसणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. One step of my faith माझ्या विश्वासाचं एक पाऊल will turn my night of nothing into a morning of miracles like Peter. माझ्या शून्य अशा रात्रींना पेत्राच्या चमत्कार झालेल्या सकाळ सारखं बदलून टाकेल. I bind every power of darkness सगळी अंधकाराची शक्ती मी बांधतो. coming against me in Jesus' जी name. माझ्या विरुद्ध येते येशूंच्या नावात बांधतो. My house belongs to the Lord. माझं घर प्रभूच्या मालकीचं आहे. My family belongs to the Lord. माझा परिवार प्रभूच्या मालकीचा आहे. My life belongs to the Lord. माझं जीवन प्रभूच्या मालकीचं आहे. Lord, drive out every evil spirit of depression, प्रभू सगळा नैराश्याचा आत्मा काढून टाक. confusion, गोंधळ काढून टाक. and delay, आणि उशीर काढून and टाक. fear. आणि भीती काढून टाक. In the name of Jesus. येशूंच्या नावात. The devil is a liar. सैतान खोटारडा आहे. Jesus is the truth. येशू सत्य आहे. I trust in Jesus. मी येशूंवर विश्वास ठेवत I आहे. am the child of मी God. देवाचं संतान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Man's hate for you cannot stop God's help for you. मनुष्याने तुझा केलेला तिरस्कार देव तुला जी मदत करणार आहे ती थांबवू नाही शकत. Your failure doesn't cancel God's faithfulness. तुझा अपयश देवाच्या विश्वासूपणाला रद्द करू नाही शकत. Because कारण even if you mess up, जरी तू काही गोंधळ घातलास God will show up. देव येईल. As God showed up for Jacob, जसं देव याकोबासाठी आला even in your mess, my God will show up. तसं तुझ्या गोंधळात आणि बरबादीत सुद्धा देव येईल. My God helps when others forget you. इतर माणसं जेव्हा तुला विसरतील तेव्हा माझा देव येऊन तुला मदत करेल. When my family forgets me, my God remembers me. माझी फॅमिली जेव्हा मला विसरते ना, माझी फॅमिली माझा परिवार जेव्हा मला विसरतो तेव्हा देव माझी आठवण करतो. Praise God. I face tomorrow because Jesus walks beside me. उद्याच्या दिवसाला मी तोंड देतो का? कारण येशू माझ्या सोबत चालतात. Jesus is my helper. येशू माझा मदतगार And आहे. that's why mountains move. म्हणून डोंगर हलतात. That's why doors open. म्हणून दारं उघडतात. That's why demons leave. म्हणून सैतान पळून जातो. Praise God. देवाला So धन्यवाद. don't worry. तर काळजी करू नका. Open your heart हृदय उघडा and receive Jesus in your life. आणि येशूंना आपल्या जीवनात स्वीकारा. And see what He does for you. मग बघा येशू तुमच्यासाठी काय करतात.
Thank you, Lord. धन्यवाद दे बापा. The Lord is my helper who made the heavens and the earth. प्रभू माझा मदतगार आहे. ज्या परमेश्वराने, ज्या प्रभूने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, तो माझा मदतगार He is आहे. letting you know who is your helper. तो तुम्हाला सांगतोय, तो तुम्हाला कळवून देतोय की तुमचा मदतगार कोण आहे. So you should know who is your helper. तुम्हाला कळलं पण पाहिजे ना, मला मदत करणारा कोण आहे, How big he is. किती मोठा How आहे, powerful he किती is. सामर्थ्यवान So आहे. he says, तर तो म्हणतो, I am your helper, मी तुझा मदतगार आहे, the one who made the heavens and the earth. ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, तो So that मी. you will know how म्हणजे- big your helper is. म्हणजे तुम्हाला कळावं तुमचा मदतगार किती मोठा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He is not saying, तो असं नाही म्हणत आहे, I am your helper, the one who helped a beggar. मी तुला मदत करतोय आणि तुझा मदतगार करणारा कोण माहितीये, ज्याने भिकाऱ्यांना मदत केली तो. He doesn't say, I am your helper because I helped a few people here and there. तो असं नाही म्हणत आहे, थोड्या बहुत लोकांना मदत करणारा मी तुलाही मदत करतोय. No, he said, नाही. I am a helper who made the heavens and the earth. तो म्हणतोय, स्वर्ग आणि पृथ्वी ज्याने निर्माण केली, तो मी देव तुला मदत करत आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. let your trust be big on him तर तुमचा विश्वास देवावरचा मोठा ठेवा. and he will not fail you. देव तुम्हाला अपयश देणार नाही. Are you ready to cry to him? तयार आहात का देवाचा धावा करायला? He will touch you tonight. देव आज रात्री तुम्हाला स्पर्श करेल. His power will touch you tonight. देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करेल There shall be a change. आणि एक बदल नक्की होईल. If it has not happened, जर अजून झालं नसेल it will happen tonight. तर आज रात्री होईल. Are you ready? तयार Then आहात? raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर कराल One hand placed on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. and cry out to God with your whole heart. डोळे घट्ट बंद आणि रडून देवाचा धावा करा. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग बोला माझ्या मागून. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, I need you. माझ्या देवा, मला तुझी गरज आहे. I am in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट आहे. My life is empty. माझं आयुष्य रिकाम आहे. My boat is empty. माझी नाव रिकामी My आहे. home is empty. माझं घर रिकाम आहे. There are no blessings, मला Lord. आशीर्वादच नाहीये I need you. मला तुझी गरज आहे. I need you. मला तुझी गरज आहे. Step into my boat. माझ्या नावेत ये. Step into my life माझ्या जीवनात ये. and change my destiny. माझ्या आयुष्याची दिशा बदल. Lord, प्रभू, I am a sinner. मी पापी आहे. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Jesus is coming now. येशू येतात आता. He is coming now. येशू येतात आता. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. सोड लोकांना येशूच्या Leave the नावात. people in Jesus' name. सोड लोकांना येशूच्या Every नावात. kind of sickness, प्रत्येक पद्धतीचा every आजार, kind of disease, प्रत्येक पद्धतीची रोग leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. See, it's happening. बघा होतंय. It's happening. घडतंय बरं का? Jesus is touching you येशू now. तुला आता स्पर्श His करतात. power is upon your येशूचं head. सामर्थ्य तुझ्या मस्तकावर आलंय. His power is upon your life. येशूचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर He आलंय. is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. healing you. येशू तुला आरोग्य देत He is delivering you. येशू तुला सुटका देत आहे. Every body pain, अंगवेदना I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. People struggling with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave the people in सोड Jesus' या name. लोकांना येशूच्या नावात. Every headache go in Jesus' डोकेदुखी name. येशूच्या नावात जाऊ दे. Every headache go in Jesus' name. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Every swelling in the body, अंगावर आलेली सूज, people who have swelling in the body, त्या लोकांच्या अंगावर सूज आली आहे. Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य in दे. Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Skin disease, त्वचा रोग vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. It's happening. होत आहे. The Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा करान करा. Let him touch your body. प्रभूला तुमच्या शरीराला Let स्पर्श him touch करू your दे. life. प्रभूला तुमच्या जीवनाला स्पर्श करू In the दे. name of Jesus. येशूच्या नावात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People who have lumps in the ज्या body. लोकांच्या अंगावर गाठी आल्या Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ulcers. अल्सर, People struggling with त्या ulcer. लोकांना अल्सर झालेले आहे. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Tumors
tumor. ट्यूमरच्या गाठी, People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर आहे, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Place your hand on that area. तुमचा हात त्या भागावर ठेवा. Let that tumor vanish in the name of ट्यूमर Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let a miracle happen in your life. चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडू Be दे. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach problem. पोटातले आजार, Problem in the stomach. पोटातले आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. In the name of Jesus, be healed. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Come on, cry out to God. चला सर्वांनी रडून देवाचा धावा करा. Cry out to God. रडून देवाचा धावा करा. Let Him touch your bodies. देवाला तुझ्या शरीराला स्पर्श करू Let दे. Him touch your देवाला bodies. तुझ्या शरीराला स्पर्श Let Him करू दे. heal you in देवाला Jesus' name. तुला येशूच्या नावात बरं करू दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Stone in the kidney. किडनी मध्ये झालेले Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let that stone in the kidney vanish. किडनीतले खडे निघून जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Heart problem. हृदयाचे आजार, People who have heart ज्या problem. लोकांच्या हृदयाला आजार आहेत, Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार, Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Problem in the ears. कानांचे आजार, Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Tuberculosis. क्षयरोग, Leave the bodies in Jesus' साठ name. शरीर येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या In नावात. the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in the name of Jesus उठा आणि येशूच्या नावात and चाला. start walking in Jesus' name. चालायला लागा येशूच्या Come on, नावात. call. सर्वांनी धावा करा, करा. Say, Jesus, help me. म्हणा येशू मला मदत कर. Jesus, heal me. येशू मला बरं कर. Jesus, touch me. येशू मला स्पर्श कर. And He will do it. येशू करती. He will do it. येशू करती. Now you double. आता सैताना And witchcraft power, चेटू करणी I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave the people in सोड या Jesus' name. लोकांना. Every evil powers, सर्व वाईट शक्त्या, every demonic सर्व powers, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave the people in सोड Jesus' या name. लोकांना येशूच्या नावात. The evil spirits are leaving now. सगळे दुरात्मे आता निघून In the जातात name of Jesus. येशूच्या नावात. All demonic powers, सर्व सैतानी शक्त्या, all witchcraft सर्व powers, चेटू करणी leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. You also say, तुम्ही पण say, म्हणा, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला सोड. Say, devil, leave me in Jesus' सैताना name. मला येशूच्या नावात Say, सोड. witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी मला येशूच्या नावात सोड. Demonic powers, leave me in Jesus' name. सैतानी शक्त्या मला येशूच्या नावात सोड. He is going away. तो चालला. The devil is going away. सैतान चालला. Evil power is going away. दुरात्म्यांची शक्ती चालली. You are feeling free in Jesus' तुम्हाला name. मोकळं वाटत आहे येशूच्या नावात. You also say it. तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in पण Jesus' सैताना name. मला सोड येशूच्या नावात. Say, witchcraft power, leave me in चेटू Jesus' करणी name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. All evil powers, leave me in Jesus' सगळी name. वाईट शक्ती मला सोडून जाऊ दे येशूच्या Say, नावात. fear, leave me in Jesus' म्हणा, name. भीती मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Say, doubt, leave me in Jesus' name. शंका मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Say, confusion, leave me in Jesus' गोंधळ name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Leave you powers of सोड evil. सैतानी शक्त्या येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Lord, प्रभू I pray now you bless them. मी प्रार्थना करतो या लोकांना तू आता आशीर्वाद दे. Whatever they need, give it to या them. लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी त्यांना घर दे. Those who need 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, bless them. ज्यांना 2, 3, 4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवा आहे त्यांना तो दे. People who are financially broke, ज्या लोकांना आर्थिक अडचण आहे help them, Lord. त्यांना पैशाचे आशीर्वाद करून मदत Maybe दे. they are broke like Jacob. कदाचित याकोबासारखे ते कंगाल आहेत. Lord, प्रभू you come in their lives तू त्यांच्या जीवनात ये and bless them, oh आणि Father. त्यांना आशीर्वादित कर बाबा. People who are in debts, ज्या लोकांना कर्ज झालंय remove them from their debts, त्यांना Lord. त्यांच्या कर्जातून काढ दे बापा. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Issue of blood, सारखा होणारा रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Piles problem, be मूळ healed व्याधाचा आजार बरा होऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Father, दे बापा. there are some people here who want to go abroad. काही लोक आहेत ज्यांना फॉरेनला जायचंय. Help them, oh त्यांना Father. मदत कर. Bless them, oh God. त्यांना आशीर्वाद दे. There are people who are in addiction, काही लोकांना व्यसन लागलंय. smoking, drinking. सिगरेट पिणं, दारू पिणं. Deliver them tonight, त्यांना Lord. व्यसनात आज मुक्ती दे In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Prosper everyone, Lord. आलेल्या प्रत्येकाला समृद्ध कर. Fulfill their heart's desires. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण कर. Whatever dreams they have, जी काही त्यांची स्वप्न आहेत like Jacob, याकोबाप्रमाणे let their dreams come
into ती fulfillment. स्वप्न पूर्ती त्यांना करून दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now don't worry about anything. आता कशाची काळजी करू नका. God has taken over your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. Everything will fall into place. सर्व काही जागच्या जागी पडेल.